तर तुमचं कार्य तर फार छान आहे सर, पण असं होतं ना कधी कधी आपण कितीही शहानिशा केली तरीही एखादा व्यक्ती आपल्याला फसवून जातो. म्हणजे आपण कागदपत्र घेतो, सगळं घेतो, पण असा एखादा अनुभव आहे का की ज्याला तुम्ही मदत केली मोठ्या मनाने आणि नेमकं नंतर तुम्हाला कळलं की याला मदतीची खरं तर गरज नव्हती, असे काही अनुभव असतील तर? फक्त एकच अनुभव झाला असा जसं आपण म्हटल्याप्रमाणे एक विधवा महिलांचे डॉक्युमेंट्स आमच्या पोहोचले आपल्यापर्यंत आणि शहानिशा केली असं ती गरजू होती आणि गरजू आहे याच्यामध्ये काही शंका नाही. आणि त्या व्यक्तीला म्हणजे त्या महिलेला आपण म्हणजे विशेषतः आमचे जे मित्र जे विलासजी कोहडे ते मरण पावलेत, तर त्यांच्या पत्नीने आणि त्यांच्या मुलाने त्या व्यक्तीची जबाबदारी स्वीकारली, पूर्ण जबाबदारी स्वीकारली त्या महिलेची आणि 5,000 रुपये त्यांनी स्वतः त्या आनंदी स्वतः हस्ते दिले त्या महिलेला. परंतु आम्हाला म्हणजे थोडासा अनुभव वाईट असा आला की ज्या गोष्टी त्यांनी दिलं म्हणजे आत्मनिर्भर होण्यासाठी ती एका दुकानात काम करायची आणि ते दुकानात काम करताना तिने असं म्हटलं की आम्ही दुकानासमोर एक छोटं दुकान पण लावले म्हणे आलू कांद्याचं आणि त्या इथून परत मी माझं उत्पन्न वाढवेल. तर ह्या कंडिशन म्हणजे ही अट आम्ही टाकली होती की तुम्ही स्वतः काहीतरी करायचं, तुम्ही ती नोकरी करा, प्रॉब्लेम नाही, परंतु परत आपलं स्वतः परत तुमचं आर्थिक वाढवा. पण 2-3दा त्यांना भेटलो त्या महिलेला मी, त्यांनी ती केलेलं नाही. तर ते एक दुःख होतं की आम्हाला त्या लाडक्या बहिणीने बसवलं. एकच लाडकी बहीण निघाली, चला ती आमची अति लाडकी बहीण असावी असं मला वाटते, अति लाडकी. आणि असे अनुभव आल्याशिवाय आपणही थोडं नाही, तेव्हाच मग म्हणजे मी कालवला मी सरळ लाडक्या बहिणीचं देणं हे बंदच करून टाकलं. 3 महिने झाले आम्ही त्या लाडक्या बहिणी देणं बंद केलं. मग पूर्ण आमचं लक्ष मग अनाथ मुलं आणि कॅन्सर पेशंट, किडनी पेशंट, ब्रेन हॅमरेज, ब्रेन ट्युमरचे पेशंट्स आणि पॅरालिसिस पेशंट यांच्यावरती केंद्रित केलं. बघूया आपण तसं बंद नाही केलं, आपण थोडं त्यातून स्थगिती म्हणता येईल या कार्यक्रमाला, म्हणजे लाडक्या बहिणीच्या आत्मनिर्भर होण्याला. जेव्हा शासनाकडे बंद होईल 1,500 रुपये ते मग तो पण सध्या स्टॉप केलाय. हा एक अनुभव आहे, वाईट म्हणता येत नाही. कधी कधी ती शिकवून गेली आम्हाला की तुम्ही कसं वागावं. त्या लाडक्या बहिणीला धन्यवाद. बरोबर आहे. आणि असं असतं की आपण आता या क्षेत्रात काम करता म्हणजे कधी गरजवंत आरोग्य त्यांचं घेऊन आलेलं असतो की मला हा आजार आहे, तो आजार आहे, किंवा कुठलीही मदत जी तुम्ही आता करता, तर हे सगळे निराशेकडे झुकणारे विषय असतात. तर अशा वेळेस कधी असं झालंय का की हे सगळं निराशेच्या जगात राहताना जे तुम्ही आशा घेऊन राहता, तर कधी आपल्याही मनात एखाद्या वेळेस निराशेचे क्षण येतात, मग अशा वेळेस तुम्ही कोणाचा विचार तुमच्या मनामध्ये आणता आणि त्या निराशेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करता? बघा मॅडम, निराश व्हायची अजिबात शक्यता नाही. कारण मी असं ठरवून टाकलं आहे, आता माझं वय 65 माझं लाईफ संपलं, माझं जीवन संपलं. आता 60 वर्ष माझं जीवन संपलं. मी असं समजतो की माणसाचं रेग्युलर वय 60 ते 75 आपण टिकलं तर पहिला बोनस, 75च्या पुढे गेले की दुसरा बोनस, आणि 75च्या पुढे 90 पर्यंत, आणि 90च्या पुढे जर आपण गेलं तिसरा बोनस. तर आम्ही पहिल्या बोनसमध्ये सगळे आलो. आमचं जे जीवनच आता मुळी समाजासाठी आहे. अपने लिए का शायरनं म्हटलं आहे, अपने लिए जिये तो क्या जिये, तो जिये दिल जमाने के लिए. आणि तोच त्या आशय आणि तो धागा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. निराशा व्हायची काही गरजच नाही ना, कारण देव माझ्या पाठीशी आहे. मी तसा मी नास्तिक माणूस आहे. कारण मी माणसात देव शोधतो. संत गाडगेबाबा असं म्हणायचे की जत्रा में फतरा तीरथ बनाया पाणी, दुनिया भई दिवाळी पैसे की धुंधाणी. म्हणजे आम्ही त्याने संतांनी जे तुकडोजी महाराज आहे, गाडगेबाबा आहे, संत ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं की हे विश्वची माझे घर. आता हे बघतो आपण काही लोक आता असतात, प्रत्येक अपवाद प्रत्येक नसतो. समोर 4 गाडी, 2 मजली माडी आणि बायकोला 5,000ची साडी. बरोबर आहे ना? तसं एक त्यांचं जीवनाचं सूत्र आहे. पण आपण ते करू शकत नाही. आमचं जीवन आम्ही ठरवून टाकलं की समाजाला अर्पण केलं आहे. आणि सगळे मला हे जे मित्रमंडळ आहे जीवाला जीव देणारे ते त्याच प्रकारचे आहेत. हे तर म्हणते मी बायकोला कधी सोडतो, अरे माझ्या असवायची बाबा, कसं व्हायची गरज नाही, म्हणजे गमतीने म्हणतात. परंतु गोष्ट अशी आहे की कोणी कितीही अडचणी निर्माण करायचा प्रयत्न केला
त्या अडथळ्यावर बाजूला करून अडथळ्यावर मात करून आपण पुढे जायचं आम्ही ठरवून टाकलं आहे. आणि विशेषतः माझं एक मी संभाळण्याचं पण काम करतोय, स्ट्रेस मॅनेजमेंट. मला ते म्हणजे मी कसं कुठला हे नाही केला, अभ्यास क्रम नाही केला कुठला, पण ते पुस्तक वाचून मला ते कळलं की तणावातून दूर कसं राहायचं हे पण मी शिकवतो. जेव्हा मी लोकांना शिकवतो की तणावविरहित अभ्यास कसा करायचा, तणावातून दूर कसं राहायचं, हे माझ्या चेहऱ्यावर आता मी 65 होत आहे, दिसतो का तणाव तुम्हाला सांगा. आणि एकच सांगतोय, जे लोक हे आपण एक अनुभव आहे बघा, जेव्हा माणूस स्वतःसाठी जपतो ना तेव्हा थकतो तो. हे एक महत्वाचं, मी स्वतःसाठी जपतो, कुटुंबासाठी जपतो नुसतं, मग थकतो तो, त्याला निराशा येतात. पण जेव्हा तो इतरांसाठी जपतो, समाजासाठी जपतो, तेव्हा त्याला निराशा अजिबात येत नाही. हा माझा अनुभव आहे. आणि तथागत बुद्धापासून तर ते तुकारामापर्यंत, गाडगेबापासून तर तुकडोजी महाराजापर्यंत, शिवाजी महाराजापासून सगळ्यांनी, म्हणजे शिवाजी स्वराज्य म्हणजे काय, हिंदी स्वराज्य म्हणजे काय, सगळ्या जाती धर्माचं जे मराठी म्हणजे ते काय म्हणतात त्याला, कुठल्या पण त्यांनी प्रांतात, मावळ प्रांत, मावळ प्रांतात सगळे त्यांनी तेली, माली, कुणबी, मराठा सगळ्यांच्या त्या याच्याने त्यांनी सहकार्याने त्यांनी स्वराज्य स्थापन केलं ना शिवाजी महाराजांनी. ते तसंच आपलं म्हणजे आमचं दृष्टी होत आहे की समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, आपण ते द्यायचं. आणि जोपर्यंत देता येईल आपले हातपाय काम करतात, बघूया पुढे काय सांगता येत नाही, पण जोपर्यंत माझे हातपाय चालतात मी हे काम करणार. आणि हे माझ्यासोबत कट्टर माझे ये मेरे साथी है, हाथी मेरे साथी जैसे ये हाथ, इनके हाथ भी है और हाथी भी जैसे मेरे लोग है मजबूत, इनके इरादे बहुत मजबूत है, ऐसे लोग मेरे साथ में है. मुझे वो निराशा वगैरे वगैरे आम्हाला काही येणारच नाही. आणि जेव्हा आली पण येणार कशी ती निराशा, अडकी आहे इथं, शक्यच नाही ते. फारच छान. म्हणजे एकूण काय तर संत महात्म्य तुमच्या सोबत आहेत आणि तुमचे हे जे हेल्पिंग हँड आहेत तुम्हाला सावरणारे, तर त्यामुळे निराशा तुम्हाला कधी स्पर्श नाही. यांनी म्हटलं ना, ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, आपल्या देवसरांनी म्हटलं होतं आता बोलत्यामध्ये की हे विश्वचे माझे घर. आणि काही लोक हे घरच माझे विश्व असं म्हणतात. आम्ही ठरवून टाकलंय की विश्वचे माझे घर, कारण हा उदात्त विचार आहे. आणि आपलं शेवटी करायचं काय जन्मात, आपण काय घेऊन आलो. अगदी आमची सुरुवात तेव्हा माझ्या पायात चप्पल नव्हती, आठवलं लोकांत पायी पायी यायचं, ते पाय भाजायचे. एकदा मी वडिलांना म्हटलं, बाबा शिवाय दिला, माझा जन्म काही दिला, रागवलं मी वडिलावरती. पण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की काही कोणाला म्हणजे जेवण भात मिळालं असं वाटतं की आज सण आहे. तेव्हा आम्ही सगळं पाहिलं आहे. इव्हन स्कॉलरशिपच्या वर्षात मी जगलो आहे, म्हणजे शिक्षण घेतलं आहे, एकाच वेळी जेवण केलं आहे, सगळं आठवतं मला. आणि माझे रूट्स अजूनही, म्हणजे म्हणून ते माझं दुःख मी बघितलेलं आहे. हे काय जे आमचे मित्र 4-5 म्हणजे त्यांच्या घरी, आमच्या घरी 5-6 लोक, त्यांच्या घरी 5-6 लोक, त्याच्यामुळे सगळं आम्ही गरिबी इतकी जोडून पाहिली आहे. आणि म्हणून त्यांची जी अश्रू जे असतात त्यांची पुसणं आम्ही कुठेतरी थोडे स्थिर झालो आहोत. ते आमचं कर्तव्य असं आम्ही समजतो आणि त्याप्रमाणे हे काम करतो आहोत. त्यामुळे निराश व्हायची काही आम्हाला सुतराम शक्यता तर नाही, आतापर्यंत निराशा आलेली नाही आहे. आता पुढे येईल तर माहित नाही मला, पण आतापर्यंत आलेली नाहीये. नाही, नक्कीच तुम्ही असेच आशावादी राहून काम करावं ही शुभेच्छा आहेच आमच्या तुमच्यासोबत. आणि तुमचे विचार ऐकूनही फार छान वाटले की चला तुम्हाला म्हणजे एक आशा, तुमच्या स्वयंस्फूर्तीने तुम्ही हे सगळं काम करता आणि त्यात तुमच्या सहकार्यांचं सहकार्य आहेच तुमच्यासोबत. आणि खूप छान म्हणजे कसं आहे, आमच्या हा पाठशी देव आहे. कोणता देव?